पाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. अहो ऐकलास काय? दिव्यात रॉकेल भरूचा आहोत, भरशाल काय? सरिता आत्ताच येईल, भरते थोड्या वेळानं. तुझी कामावरली? कामा काय कधी आवरणार आहात काय? एक संपला की दुसरा हाच. पायच आराम करायचो. या घराचं उमरं ओलांडलंय आणि आराम काय असतंय तेच विसरलंय. बाकीचे आरामच करतो तसा बोलतोस. खरतच मग आराम. दुपारी बघितलास ना, जेऊ खाली इली आणि मग जाऊबाई वर गेलो, गोळी आणू आणि मग भाऊजींका पण बोलवून घेतल्यान. काहीतरी काम असत. असं काय काम असत? असत काय तर मग जरा चहा दे. बर, ह्या बघ पूर्वा इला. पूर्वा, वाईट जरा चाय ठेव ह्यांच्यासाठी. हो ठेवते. बाबा, मला कॉलेजला जायचंय. किती दिवस झाले मी गेली नाहीये. आता काय जाणार? घरात काय चाललं हा बघतस ना. बरा नाही म्हणून कळव. मैत्रीण असत ना, त्या का सांगूक सांग मास्तरांका. सरिता, आई अगं पण तिथे असं नाही चालत आणि नुकसान माझंच होणार आहे ना. बाबा एवढी फी भरतायत, त्याचं काय? पूर्वा बाय तू तरी शिक. तो मी लोक शिकणार तो नाही. हा तुझा तरी भला होऊ दे. मी बघताय काय तर. मी चहा आणते. काय ग, अशी एकटीच का उभी आहेस? मला काहीच कळत नाहीये. काय झालं? आपण दोघेही दुपारच्या जेवणासाठी खाली उतरलो. मग तुझी गोळी आणण्यासाठी मी वर गेले. हो. मग एवढ्या वेळात माझ्या लॅपटॉपवर ह्या घराचा घास मी घेणार, हा सूड आहे, असं कोणी लिहून ठेवलं असेल? आणि माझ्याच लॅपटॉपवर का? हे बघ निलिमा, इथे घडणाऱ्या कोणत्याच घटनेवर तुझा विश्वास नाही. त्यामुळे या घटना तुला पटणार देखील नाही. इनफॅक्ट तुला सगळे सांगायचा प्रयत्न करतायत. व्हॉट डू यू मीन? दॅट मीन्स हे पहिल्यांदा घडत नाहीये. म्हणजे म्हणजे या वाड्यात, या घरात हे असं काहीतरी दर 21 वर्षांनी घडतच असतं. आपल्या लग्नाआधी अशा काही घटना घडल्या होत्या. त्यावेळी अण्णा होते, त्यांनी त्यांच्या परीने सगळं निस्तरलं. पण मला फोन यायचे. जे काय ऐकायचो ते भयानक असायचं. बास झालं माधव. माझ्या लॅपटॉपवर हे कुणी केलं अशी शंका माझ्या मनात आहे. याचा अर्थ हे सगळं एखाद्या चमत्कारामुळे घडलं असा होत नाही. कुणीतरी हे मुद्दाम लिहिलंय. पण तुला काय वाटतं, असं कोण लिहिणार आहे? म्हणजे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही? विश्वास बसला असता जर कोणी लॅपटॉप हँडल केला असता. लॅपटॉप कोण वापरतं इथे? कोणाला नॉलेज आहे? माधव, ह्या घरात सुशिक्षित माणसं सुद्धा आहेत. त्यांच्यापैकी कोणी लिहिलं असेल तर? सोडवा माका, ह्याच्यातून सोडवा.
अभिरामा, ए अभिरामा, या बघ काय ता. काय अगं जुने कागद आहेत ते, तिथे ठेव, नंतर बघतो मी. अरे एकदा बघून तर घे. हे बघ आई, 2 पानं राहिले वाचायची, बघतो ना नंतर. ठेव तिकडे. बरा, हय ठेवतोय मी, बघून घ्या. हा? आई, आई, अरे काय झाला? तुला कुठे सापडले? आतल्या खोलीत सापडले. काय आता? ही फॅमिली ट्री आहे. म्हणजे अगं वंशावळ आहे आपल्या नाईक घराण्याची. हे बघ ना, यात सगळं लिहिलंय आपल्या पूर्वजांबद्दल. आई खूप महत्वाचं आहे. सगळं जुन्या पद्धतीने लिहिलंय ग. पुन्हा हे अक्षर, ही लिपी. बोरून लिवला हा. आधी बोर वापरायचे लिहू. आई हे बघ, हे बघ, यात नाव आहेत. कोण कुणाचा मुलगा, कुणाचा नातू, सगळं आहे यात. आई बरं झालं तुला हे सापडलं. कधीतरी उपयोग होईल याचा. त्याका पाठवतास, पण काय झाला तर? काय होणार नाही, ते काय शिकूच आता, शिकू दे का तरी. गणेशाक तर वळवून टाकलेला हा, किती समजवला तरी समजणार नाही. आता त्याका कित्या बोलतास? घरात हा ना तो. लागला हा म्हणून हा घरात, पण डोक्यातला खूळ काय गेला नाही. एकदा बरं वाटू दे, बघ कसं निघून जाय. आता नाही जाणार मी. त्याका जाऊक देऊचंय नाही. पण कधी ऐकलं काय? आता ऐकत. बाबा चहा. कधी जाऊ? सरिता मी पण जाऊन येते. एकट्या कसं पाठवणार? आता जातास तर गणेशाक बरोबर घेऊन जावा. त्या का कित्या? असू दे सोबतीक बरोबर. बरं, जाते घेऊन. पूर्वा, उद्या जाऊया. होय ना, तुका आवडत ना मुंबईचं साहेब. अरे असं उभो कित्या, बस मरे. बघ कोण इलो हा. गणेश. तू ओळखतस ना गणेशाक? आत्या, काय करतेस? काय नाही रे, हे का साडी नेसवत होत. बघ माझी बाळ कशी दिसता. छान दिसते भाऊजी. हे बावली नाही म्हणायचं ते का. ह्या राज्याची राजकुमारी असा ती. काय? गणेशा, ह्या माका भेटला आणि वाटला आपला कोणीतरी भेटला बघ. तुका माहिता गणेश, नानांनी आणलेली हा ही. मी एवढा होतय तेव्हा नाना ही का घेऊन येले. मी ह्याच्यासोबत बोलायचंय, खेळायचंय. मी हे का घेऊन विहिरीवर जायचंय, गावभर भटकायचंय. रात्री निसताना पण हा माझ्या कुशीत असायचा. माका झोप लागली की आई एका हळूच उचलून बाजूक ठेवायची. मग माका जागिली की मी मोठ्या नारळ गली, काय गेला काय गेला काय गेला. मग आई परत मका आणून द्यायची. माझ्यासाठी पोरगो शोधूक लागले आणि अण्णांनी माझ्याकडसून काढून घेतलेली. तवसर ह्या माझ्याकडेच होता, पण आता भेटला. अडगळीत पडलेला होता, पण आता मी एका कोंडून नाही ठेवचंय माझ्यासारख्या. मी पण
ह्या घरात कोंडलेलंच असतंय. कोणी तुला कोंडून ठेवणार नाही. मी आहे ना. तू कधी जातस, कधी येतस, तुका काय माहित? तू गेल्यानंतर ही माणसं माझ्याबरोबर कशी वागतात? हे बघ, कोणी तुला काही बोलणार नाहीये. आणि तू या घरातलीच आहेस ना. हा, असं तुका वाटतं? बाकीच्यांका पण वाटूक होया ना. आता ह्या असा म्हणून बोलतय तरी, नाही तर कुणा वांगडा बोलला असतंय मी. का? मी आहे ना, माझ्याशी बोल. ए गणेश, तू खेळशील आमच्या बरोबर? बर. आता गणेश खेळतो आपल्या बरोबर. गणेशाक विचार, तू कसं असस म्हणाल? विचार विचार विचार, गणेशाक विचार कसं असत. हा बघ गणेश, काय विचारता तू? कसं असं गणेश? मी बरा आहे. तू तुझं सांग. मी पण बरा असाय. आता माझ्या बायचा लगीन करूच असा. नव्या नवरी सारखी नटतली, गोवाकडे जातली. आत्ते, एक दिवस अशीच नवरी सारखी नटून लग्न करून जाशील. हा? नाना, बरं वाटतंय का आता? निलिमा, हे नाना असे काय बरळतात? त्यांना काही दिसत असेल का? माधव, नाही, माझ्या मनात शंका आली म्हणून मी विचारली. आणि माझ्या शंकेचं काय? खरं सांगू, तुझ्या शंकेचं निरसन मी सुद्धा करू शकत नाही. पण मी शोधून काढीनच. तुला खरंच असं वाटतंय हे सगळं मुद्दाम कोणीतरी करतंय? त्याशिवाय हे पॉसिबलच नाही. तुमच्या सो कॉल्ड म्हणण्यानुसार कुणीही टाईप न करता लॅपटॉपवर हे असं येऊ शकतं? इज इट टेक्निकली पॉसिबल? अगं, तू याचा फोटो काढून ठेवलास? हो, कारण मी शोध घेणारच आहे या सगळ्या. घे, शोध घे. म्हणजे तू माझ्यासोबत नाहीये? हे बघ निलिमा, तुझ्या समाधानासाठी मी सगळ्यांना विचारू शकतो. ठीक आहे, कोणी कबूल केलं तर ओके, नाहीतर माझ्या परीने मी प्रयत्न करेनच. ठीक आहे मग, चल. थांब, मी लॅपटॉपवर ठेवून येते. दत्ता, अभि, पूर्वा, अरे कुठे गेले सगळे? काय झालं माधवा? दत्ता, आज जेवणाच्या वेळी मला निलिमाने बोलवलं आणि मी वर गेलो. त्याचा काय? सॉरी, मला कोणावरही आरोप करायचे नाहीये, पण निलिमाला एक शंका आहे. कसली शंका? मी लॅपटॉप ऑन ठेवून खाली आले, पुन्हा वर जाऊन पाहिलं तर लॅपटॉपवर कोणीतरी ह्या घराचा घास मी घेणार, हा सूड आहे असं लाल अक्षरामध्ये टाईप केलेलं होतं. बघितलाच जाऊ बाय काय झाला आता? आम्ही सांगताव तुमका, तुमचा विश्वास बसत नाही कशावर. सरिता, उगाच काहीतरी बोलू नकोस. हे कोणीतरी केलंय. म्हणजे काय म्हणायचं तुमका? हे आमच्यापैकी कुणी केलंय? भाऊजी, माधवनी आधीच सांगितलंय, आम्ही कोणावरही आरोप करत नाही आहोत, फक्त विचारतोय. पण कोण करत ह्या?
पूर्वा, काकी मी जेवण तयार झालंय एवढं सांगायला वर आले तेव्हाच, नंतर मी नाही गेले वर. जाऊबाई, तुम्ही माझ्या लेकीवर आरोप करत हास. आई अगं काकी फक्त विचारतेय, तू शांत हो. झाला एवढा बोलला तरी तुमका काय नाही, पण माका हा पटलेला नाही. सरिता, तुला वाईट वाटत असेल तर मी माफी मागतो. आता माफी मागून काय होणार हा? माधव, मला वाटतं हा विषय इथेच संपवूया. कारण हे कोणी केलं हे शोधून काढणं तर दूरच, पण चौकशी केली तरी सुद्धा भलतेच अर्थ काढतायत. मी करीन काय करायचं असेल ते. मी काढीन शोधून कोणी केलंय हे. कसा शोधणार? ह्या कोणी आपल्यातलं केलेलं नाही, ह्या झालेला हा. प्लीज आता हा विषय नको. अरे काय चाललं हा ह्या? आता हे भांडणं नको. मी काय सांगतोय ते ऐका. काय झालं आई? अरे माका ही वंशावळ सापडली हा. वंशावळ? होय, बघ. बघू रे. घे. अरे ह्यात तर आपली पूर्वजांची नाव आहेत. हे बघ, हे नानांचं नाव नारायण आणि आजीचं देखील आहे लक्ष्मी. त्या पंजोबांचं पण नाव आहे सहदेव. त्यांचे भाऊ महादेव आणि बहीण जानकी. त्यांका सावंतांकडे दिलेला. पण दादा, ही वंशावळ नानांपर्यंतच आहे. अरे मागच्या पानावर लिहिलेला हा, तू घेऊन वाचते. बघ रे. दे. अभिरामा, काय आहे त्यात? सांगतो. नाईक घराण्याची परिस्थिती पूर्वी खूप हालाकीची होती. पैसा अडका फार नव्हता. घरात आलेला पैसा टिकायचा नाही. म्हणून मग आपले चौथे वंशज म्हणजे सखाराम आत्माराम नाईक यांनी अघोरी विद्येला अधीन होऊन एका जोडप्याचा बळी दिला. त्यानंतर या घटनेची कुठेही वाच्यता झाली नाही. कुणी काही बोलायला तयार नाही. त्या जोडप्याची ओळखही नाही. कित्येक वर्ष लोटली. सखाराम नाईक यांच्या आयुष्याच्या अखेरीस या घरात भरभराट झाली. पण त्यांनी शेवटी त्यांची इच्छा सांगितली. मरणानंतर त्यांना अग्नी न देता विहिरीजवळ त्यांना उभं पुरावं. आणि त्यांची आठवण म्हणून त्यावर शिळा बांधावी. त्यानंतर या घरात अशुभ शक्ती यायला लागल्या. ज्यामुळे या घरात कोणतीच स्त्री सुवासीन म्हणून जात नाही. घरातला कर्ता पुरुष जातो. किंवा तो पुरुष भ्रमिष्ट होतो. अरे देवा, म्हणजे या घरात शाप हा. कोणच भरल्या कपाळात जात नाही. का तुम्ही या सगळ्यावर विश्वास ठेवताय? जाऊबाई, आता ही वंशावळ पण चुकीची हा का? त्याच्यात बघा कोणच सवाशीन जावत नाही. पण आमची आजी गेली आणि नाना भ्रमिष्ट झाले. काहीतरी करू वया रे. ती शिळा बघू खोई. हो, ती शिळा पाहायलाच हवी.
माधव निलिमा प्लीज. दत्ता चल जाऊया. हो